मराठे हे युद्ध जवळपास हरलेच होते. जर त्या क्षणी शंभूराजांनी ती युक्ती लढवली नसती तर म्हैसूरचा राजा चिक्कदेवराय स्वराज्याविरुद्ध औरंगजेबाचा साथीदार झाला होता. त्याच्याकडे होते तब्बल 15,000 तिरंदाज आणि त्यांच्या प्रत्येक बाणावर होतं विष. मराठा सैन्य लांबूनच टिपलं जात होतं. रणांगणावर तणाव पसरला होता. पण शंभूराजे डगमगले नाहीत. त्यांनी रणांगण निरखलं आणि एक विलक्षण रणनीती आखली. मराठा सैनिकांना चामडी जॅकेट घालायला लावले आणि त्यावर तेल फासलं. शत्रूचे विषारी बाण पुन्हा झेपावले, पण चामडी जॅकेटवर आदळताच ते तेलामुळे घसरून जमिनीवर पडले आणि शत्रूचा संपूर्ण डाव एका क्षणात उद्ध्वस्त झाला. मराठे वादळासारखे शत्रूवर तुटून पडले आणि विजय स्वराज्याचा झाला. शेवटी चिक्कदेवरायला स्वराज्यापुढे नतमस्तक व्हावं लागलं आणि द्यावा लागला 1 कोटी सोन्याच्या नाण्यांचा दंड. पण या युद्धात शंभूराजांनी आणखी एक थरारक युक्ती लावली होती. ती जाणून घेण्यासाठी आताच स्वराज्यगाथाला फॉलो करा.